सो यामध्ये सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 4 मीटर कॅरीज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ऑफ 4 न्यूटन पर मीटर ओव्हर अ स्पॅन. फाइंड द सपोर्ट रिॲक्शन्स. इथे सुद्धा सपोर्ट रिॲक्शन्स फाइंड आउट करायचे. या प्रॉब्लेममध्ये तुम्ही बघितलं तर इथे पॉईंट लोड आहे आणि या प्रॉब्लेममध्ये काय आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. सर तो कसा असणार आहे, हे ए टू बी डिस्टन्स, ओके, किती आहे हे स्पॅन 4 मीटर, ह्याला आपण काय म्हणतो, 4 मीटरचा स्पॅन म्हणतो. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ऑफ 4 न्यूटन पर मीटर ओव्हर अ स्पॅन, कंप्लीट स्पॅनमध्ये दिलेलं आहे ते. ओके, सो हे जे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे 4 न्यूटन पर मीटर. ओके, सो यावरून आपल्याला काय करायचं आहे, सपोर्ट रिॲक्शन्स फाइंड आउट करायचे. म्हणजे काय, आर ए अँड आर बी, दिस इज आर ए अँड आर बी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे बघा फक्त पॉईंट लोड होता आणि इथं फ्रॉम लेफ्ट हँड साईड 1 मीटरवरती आपल्याला काय होतं, 2 न्यूटनचा फोर्स ॲक्ट होता. इथे काय दिलेलं आहे, कम्प्लीट ओव्हर अ स्पॅन दिलेला आहे. मग याचा आता पॉईंट लोड, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडचा पॉईंट लोड कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पॉईंट लोड म्हणजे कशामध्ये असतो, तो न्यूटनमध्ये आहे फक्त. इथे कशामध्ये आहे, न्यूटन पर मीटरमध्ये आहे, पर मीटरमध्ये आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. तर आपल्याला न्यूटनमध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल, ह्याला स्पॅन बरोबर मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे सपोज हा जर का आहे, हा 4 न्यूटन पर मीटर, हा कुठे ॲक्ट होईल, पॉईंट लोड कन्वर्ट करताना मिडलला ॲक्ट होतो. कधी पण लक्षात घ्या, हा मिडलला ॲक्ट होतो. 4 न्यूटन पर मीटर, ओके, मल्टिप्लाय बाय, आपण जर का 4 मीटर केलं तर काय होणार आहे, हे मीटर आणि हे मीटर कॅन्सल होईल. म्हणजे किती येणार आहे त्याचा पॉईंट लोड, 16 न्यूटन. ओके, सो हे झालं, तुम्ही पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्जन केलं. ज्या ज्यावेळेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असेल त्यावेळेस तुम्हाला ते पॉईंट लोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि हा पॉईंट लोड जो असतो, जे काही स्पॅन दिलेला आहे त्याच्या मिडलला तो ॲक्ट होतो. आपल्याला कंडिशन्स माहिती आहेत, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन कॅपिटल एम ॲट पॉईंट ए, हा ए पॉईंट आणि हा बी पॉईंट. तुम्ही बीला सुद्धा घेऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाही. ह्या कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम आहेत. सो या केसमध्ये कोणता हॉरिझॉन्टल फोर्स आहे का, नाही. म्हणजे आपण काय घेणार, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 अँड समेशन कॅपिटल एम ए इज इक्वल टू 0 घेणार आहे. ओके, सो आपण काय करू, पहिल्या केसमध्ये समेशन एफ वाय इज इक्वल टू 0, काय साईन कन्व्हेन्शन आहे, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. ओके, किती आहे या ह्याच्यामध्ये चेक करा, आर ए प्लस आर बी हे एका साईडला, हे काय आहेत, सगळे अपवर्ड जाणार आहेत, इज इक्वल टू डाऊनवर्ड कोणता आहे, 16. ओके, दुसरं तुम्ही असं पण लिहू शकताय, अपवर्ड पॉझिटिव्ह म्हणजे कोणते, आर ए प्लस आर बी मायनस 16, हा का आहे, डाऊनवर्ड, इज इक्वल टू 0. सो असं लिहिलं काय आणि असं केलं काय, हे नंतर इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणून हे आपण अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस या पद्धतीने करणार आपण. नेक्स्ट आपल्याला काय आहे, समेशन कॅपिटल एम ॲट पॉईंट ए इज इक्वल टू 0. यामध्ये साईन कन्व्हेन्शन काय आहे, क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. करेक्ट. सो आता मुवमेंट ॲट पॉईंट ए घेऊया आपण. आर ए इंटू ए पॉईंटपासून डिस्टन्स किती आहे, याचं 0 आहे, कारण का हा ए मधूनच जातोय, म्हणजे याचं डिस्टन्स 0, म्हणजे आर ए इंटू 0 केलं तर काय येणार आहे, 0च. आता यामध्ये बघा, चेक करा काय आहे, ए या इथून हा जो फोर्स आहे तो कसा जातोय, क्लॉकवाईज आहे, म्हणजे काय असणार आहे, क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह. सो यामध्ये चेक करा, 16 इंटू याचं डिस्टन्स किती आहे, मिड पॉईंटला ॲक्ट होतं तो 2 मीटर. ओके, इथं दिलेलं आपल्याला 4 मीटरचा स्पॅन आणि हे सुद्धा काय झालं, 2 मीटर. ओके, सो यामध्ये बघा 16 इंटू 2, करेक्ट. नेक्स्ट त्याच्यानंतर आता आर बी कसा आहे तुमचा, क्लॉकवाईज जातोय, ह्या ए पॉईंटपासून असा क्लॉकवाईज जातो तुमचा, हा क्लॉकवाईज जातोय. सो मायनस आर बी इंटू ए पॉईंटपासून किती डिस्टन्स आहे, 4, इज इक्वल टू 0. सो हे झालं तुमचं इक्वेशन 1, दिस इज इक्वेशन 2. आता तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. हे किती झाले, 16 दुणे 32 मायनस ऑफ 4 आर बी इज इक्वल टू 0. सो 4 आर बी इज इक्वल टू 32. आर बी इज इक्वल टू वॉट, 32 divided by 4, that will be RB is equal to 8 Newton. Correct.
सो सिमिलरली तुम्हाला ह्या याच्यामध्ये पुटअप केलं तुम्ही RA plus 8 is equal to 60. Therefore, RA is equal to 8 Newton. So support reactions काय आहे 8 न्यूटन आणि 8 न्यूटन. सो यामध्ये तुम्ही RA is equal to 8, RB is equal to 8 दाखवू शकता. ओके.